गाइस, गुड मॉर्निंग. माय ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. मी प्रणव झालो. सकाळी झाली, प्रणव उठला. इथपर्यंत मेट्रो येते आज. आता आपण त्या अप्पावाल्या मिसळकडे गेलतो आणि खायला असली बंगाल टेस्ट आहे ना बाय. आणि त्याने आम्हाला 3 मिसळ आणि डोसेची किती लावली माहिती का? 600 रुपये. तर मित्रांनो, हे काय तर गाइस, आता आपण चौकला क्रॉस केला आहे आणि ह्याच्यानंतर येणार आहे पाटस. बसले तिथं आप्पा आहे, तिथं आत्ती आहे, आजी, मामा, दाजी. सध्या आपण चाललेलो मस्त आपल्या घरी. तर यांनी घेतलेले सोडून जांभळे. हे बघा कसे खात्यात. पवईने चालल्यात सगळे पवईने चालल्यात. हा गुड मॉर्निंग. माय ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. मी प्रणव झालो. सकाळी झाली, प्रणव उठला आणि मित्रांनो मस्त उठलेलो, हातपाय तोंड धुतलं, कपडे बिपडे चेंज केले. तर मित्रांनो, आज आपण चाललो आहे आत्तीगड. तर मित्रांनो, आत्तीगड का चाललो आहे तर मग आपली सुट्ट्या अजून शिल्लक होता. तर मित्रांनो, त्यामुळेच यांचा सगळ्यांचा प्लॅन झाला आत्तीगड जायचं आहे. तर मित्रांनो, आता जायचं आहे आपल्याला आत्तीगड आणि सगळ्यांनी उरकले. सकाळचे वाढलेले काय 6:20 आणि आता आपल्याला जायचं आहे मस्त आपल्या रिक्षामध्ये. तर वर सगळे कपडे बिपडे भरते ते. आणि तर मित्रांनो, सकाळी झाल्याने आता आपण चाललेलो जस्ट गावावर. आणि मित्रांनो, आता मस्त आपले काकांनी इंजिन ऑइल टाकून घेतलंय आणि आता काका काढत होते रिक्षा बाहेर. आणि मित्रांनो, आता मस्त आपल्याला म्हणजे बॅगी बिगी तर आत ठेवल्यात आणि मग आता आपण बसूया आणि निघूया बारामतीला. तर चलो फ्रेंड्स, फायनली आता आपण मेन रोडला लागलो आहे. गाडी तर खूप जास्त पळते आणि मित्रांनो, आत्तीच्या इकडे जायची एक वेगळीच एक्साइटमेंट आहे. तिथं आपल्याला गाया, गुरं, आत्तीचे कोंबडे, फांदे सगळे ते बघायचे. आणि हरणं तर मेनच आहे. हरणांना तर बघायचे कारण की खूप हरणं असतात उन्हाळा आहे म्हणून. तर चला जाऊया. तर फ्रेंड्स, आता आम्ही थांबलो आहे मस्त पेट्रोल भरायला. तर पेट्रोल थांबलो कारण गॅस CNG नाही भरायला. CNG फुल आहे. तर जरा बघा, पेट्रोल भरायला आम्ही लोक थांबलेलो. तर मग इथं एक भारी व्ह्यू भेटला आपल्याला, जो की आर्मी कॅम्पचा आहे. तर बघा, मोरवाडी स्टेशन इथपर्यंत मेट्रो येते आज. तर गाइस, आता आपण आहे हडपसरच्या ब्रिज वरती आणि खूप म्हणजे खूप गर्दी आहे इथं. ट्रक बंद पडल्या म्हणून ट्रॅफिक पण खूप आहे. तर मित्रांनो, आपण नाही उतरवलंय आपल्याला इथं जरा. आणि मित्रांनो, काका आता गेले आहे मस्त CNG कारण की फुल करते ते काका. कारण की जर CNG नसलं तर आपल्याला यायला जायला खूप प्रॉब्लेम होणार. तर त्याच्यामुळे आता काका जाते CNG बघायला. तर काका आता आपण मस्त CNG भरून आल्यात आणि ते बघा. आणि आता आपल्याला जायचं आहे. गाइस, आता आपण हडपसरच्या पुढे आलो आहे आणि आता खूप आपल्याला भूक लागलेली. म्हणजे आता तर नाश्ता करूया आपण, कुठे तरी थांबूया. सगळ्यांना भूक लागली. आजी लागलेली का? आजी, आपल्याला पण खूप लागली भूक.
तर मित्रांनो जाऊया बघूया आता कुठेतरी पुढं असलं तर काहीतरी खाऊया. आणि तसं तर खाल्ले नव्हतं सकाळी निघले होते मग सांगितलेलं. तर चलो जाऊया पुढे बघूया. मित्रांनो आता जरा खायला थांबलेलो. काय नाव आहे मिसळचं? आप्पा मिसळ. तर मित्रांनो आप्पा आप्पा म्हणेन तसं. तर मित्रांनो आप्पा मिसळला थांबलेलो होतं. आता माझ्यासाठी डोसा माहितलाय. तिघांसाठी स्पेशल 3 मिसळ माहितलाय. आणि त्याच्यामध्ये काय ना माहिती का सांगू, एक स्वीट आयटम आहे ना, अजून मसाला पापड, काय मठ्ठा 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 आहे ना. मग एवढं सगळं आहे नाही खाऊया आणि भेटूया. चला तिथला खा जरा थोडं थोडं. हे तर आताही चालू खूप छान आहे. तसं आवडलं मला. मस्त त्याच्याची मूर्ती. तर काय असेल आपली पेट पूजन काम तुझ्या झाली आहे. मस्त पोट भरून खाल्लं आणि खूप छान मिसळ आहे. आणि या मिसळचं नाव आहे आप्पा मिसळ. मित्रांनो आता आपण त्या आप्पावाल्या मिसळकडे गेलतो आणि खायला असली भंगार टेस्ट आहे ना बाय. आणि त्याने आम्हाला 3 मिसळ आणि डोश्याची किती लावली माहिती का? 600 रुपये. तर मित्रांनो हे काय सेन्स आहे का मित्रांनो त्यांना? कारण की पुण्यामध्ये पण एवढी महाग कधी मिसळ आम्ही खाल्ली नाहीये. आणि त्याच्यामध्ये त्यांनी नुसतं मट्टा दिला तर ते 140 रुपयाची मिसळ आली. तर मित्रांनो म्हणून तुम्ही कधीच नका येऊ अशा मिसळीवरती. चौकुळा गेला ना की कुळकुळा येईल. कुळकुळा आला की चौकुला वासुळा आणि मग आसुळा. तर गाइस आता आपण चौकुला क्रॉस केला आहे आणि ह्याच्यानंतर येणार आहे पाटस. तर मित्रांनो पाटस मध्ये आपण थांबून काहीतरी घ्यायचं आहे. चला खायला ताजी त्यांच्यासाठी. चला चला चला. अशी वेगळीच खुशी माझ्या अंगात आली आहे ना. तर ते का माहिती का? कारण की घराच्या आपण लयच जवळ आलेलो. तर गाइस आता आलाय पाटस. वरवण पाठीमागे गेलं आणि परत काय आता वरवण पाठीमागे गेलं त्या पाठीमागे काय चौकुला. तर आता आपल्याला जायचं आहे काय म्हणतात ते पाटसच्या बीचच्या खालून. कारण की पुढे एक टोल नाका लागतो. तर टोल नाक्यावरती पोलीस असतात आणि ते आम्हाला पकडून मारतात म्हणून नाही जायचं. चला फायनली आता टोल नाक्यावरनं कसं आपण सुटले. कारण की मित्रांनो जर तिथे पोलीस असतात आपल्याला अडवलं असतं. पण माझ्या दाजीने काय म्हणलं माहिती का? दाजी म्हणला आज पोलीसवाल्यांना सुट्टी आहे. त्यामुळे लोक म्हणलं ठीक आहे चला. आणि आपण अशी रिक्षा घातली ताण ताण करत. जी दुसरी RX-100च आहे बाबा. लय डेंजर घातली रिक्षा. आणि मित्रांनो जर ते पोलीस असते ना तर मग आमची आज वाटच लागली असती. फाईन तर पडलीच असती आणि परत रिक्षा पण पुढून घातली त्याच्यासाठी पण आम्हाला बॉम्ब पाडली असते. तर आता आपल्याला जायचं आहे हत्तीगड. आणि हत्तीगड जायला तसं टाईम लागणार आपल्याला. कारण की घाट वळणायचं आपण आपल्याला. तसं जवळ पोहोचलो जवळ नाही. किती मोठा रस्ता आहे बघितला ना.
चला जाऊया आणि बघूया काय काय आपल्याला आता सध्या घ्यायचंय. मिरिंडाला घेते माझं येते बाबा. तर फ्रेंड्स फायनली आपण पोहोचलो आहे गावाला. तर मित्रांनो आत्ताच्या इकडे पोहोचल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा अंगात आलेली. तर मित्रांनो खूप छान वाटतंय. संध्याकाळी आपल्याला इथं माळावरती जायचं आहे जिथं की कुणाचं मंदिर आहे आपा? बाळूमामाचं मंदिर आहे. तिथं आज पूजा आहे. तर मित्रांनो पूजेला जायचं आहे. मस्त काय काय खायचं आहे आणि खूप छान वाटतंय आपल्याला आलोय तर. इथं सगळे जण बसले. तिथं आप्पा आहे, तिथं आत्ती आहे, आजी, मामा, दाजी, तिकडे अजून एक दाजी घरात आहे. तर चला जायचे आता सध्या आपल्याला गावाला. पण त्याच्या आधी तुम्हाला दाखवतो. हे बघा एक गाय आहे, त्या पाठीमागची गावरान गाई आहे. पण एक गाय आहे बाबा हिले राग आणि त्या टाकली एखाद्याची. आणि एक आहे ती सगळ्या एवढ्या गाय आहे. पाठीमागच्या जास्त होत्या, ह्यावेळेस काय झालं माहिती नाही. आणि खूप छान वाटते. मित्रांनो फायनली आता आम्ही तिघं चौघात चाललो ना माळाला. आणि मित्रांनो दाजीला शिकवत होतो आपण गाडी. तर मित्रांनो पट्ट्या बाबूराव इथं पुढे बसलाय. तर आता याला गाडी येते का नाही बघू, आपण चेक करूया. आणि खूप उबड खाबड रस्ता आहे म्हणून आपण स्लिप घेतलेली. तर आता बघा काय येतंय ते. आणि दाजी तसं तर शिकतोय बाळ, म्हणजे बाळ दाजी आहे बाबा, शिकतोय मोठा आहे. तर आता त्यांनी जर शिकली तर मग बघू त्याला पण एखादी गाडी. म्हणजे तो यांचा बाउन्सर आहे मी आणि बाउन्सर बाई चाललोय. ए कोणी काय तुझे चल 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 आवाज. कसं आहे दादा? बोलू कोणी नको नको एवढं उन्हात ह्याच्यासारखे ॲस्टोन हॉल सारखं उडी टाकता गाडीवर. आमोर रिक्षातून टाकतो ॲस्टोन हॉल. मजा कर रहा भाई. हा अरे पण ही आंब्याची बाग बघ केवढी मोठी. जातो का आत जायत ना वर. आरू गो बघ कोण आहे का. हाय कर तर मित्रांनो जांभळं घेऊन चाललो घरी. आणि प्रणव चाललाय पुढं. मित्रांनो सध्या आपण चाललेलो मस्त आपल्या घरी. तर यांनी घेतलेले सोडून जांभळे हे बघा कसे खात्यात. तर मित्रांनो आपण पण जरा आता घरी जाऊया. मला खूप तहान लागली आहे. यांनी पाणी पण नव्हतं आणलं. तर जाऊया एकदा बघूया घरी आणि पाणी पिऊया. चला खूप मोठी जांभळाची बाग आहे. दाजी चढला आणि वरतून स्पायडरमॅन गत बघते आमच्याकडे आणि फेकतोय. तर भाई ह्याच्यामध्ये आमची अशीच मस्ती असते गावाला आल्याच्या नंतर. तर चला इथं बघा आणि अशा रोडने चाललोय. ऍडव्हेंचर करतोय. ॲडव्हेंचर जिंदगी एक सफर या सुरू तुम्ही बघू शकतात. हे बाळूमामाचं मंदिर आहे. इथं रात्री कार्यक्रम आहे. इथे सगळे लोक येतात आणि मस्त भजन कीर्तनामध्ये लीन होऊन जातात. तुम्हाला एक संध्याकाळ दाखवतो पूर्ण जे काय आपल्याला इथं होणार आहे. आणि आपण पण जिलेबी देणार आहे. आपण देणार का नाही? काय देणार का नाही? तू पण सगळ्यांनी द्यायचंय. चला तर काय आता आपण चाललोय फायनली विहिरीत पावायला जायचंय. मला तर पावायला नाही, ते तिघच पाहुणे आहे. तर मी तर बघू हे लोक कसे पावतात. आणि आपण तर पाहुणं नाही. कॅनलला जर पाणी असलं तरच आपण पाहुणं आहे, नाहीतर बाबा नाही आहे का. नको तर नको. तसं मग आपल्याला पावायचं नाही आहे. कारण की आधी कॉपी 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 म्हणतोय टोपी द्या. चला जाऊया बाबा. तर चला आम्ही 3 तिकडा कांबीकडे चाललोय. बोल नाही तर. तर मित्रांनो आता आपल्याला जायचं आहे वरच्या इरी. त्या इरी कुणाची आहे ती? ते नाव नाही माहिती. कुणाची आहे रे दाजी?
पवायला चालल्यात सगळे नको ना प्लीज नाही सगळे पवायला चालल्यात तू कशाला त्यांना आला? पाहू दे ना मी आजीला सांगून आलोय ना मला पावायचं. चल नाही नाही टाकत तुला मध्ये अरे नाही काहीतरी अब चल ना मग बाजूला तर बस आम्हाला टाकतो. नाही नाही चल किती काय रे? चल 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 चावी ए आहे का पाणी चल दादा चलो जाऊ कुठे ठीक आहे चला काय आम्ही निघालो आहोत पवायला. चलो एक एक तर मित्रांनो आता आपल्याला जायचे पावायला पण मी नाही पावणार आहे. मला आजी म्हणली पावायचं नाही का तर मित्रांनो मला पावायला येत नाही मला दम बिम लागतो मग काका पण म्हणले नको पावतो आजचे दिवस. तर मित्रांनो आता जातात हे लोक दाजी हे लोक ह्यांना तर बारीकपणापासून स्विमिंगची जी आवड असते ना ती वेगळीच असते यांच्यात एक वेगळीच ऊर्जा असते म्हणून हे पावतात. तर चला जाऊया. चलो चलो पुढं मला नको नाही रे तुला थोडी टाक झाले त्याच्यात ऊस आहे बघ चल पुढं तू चल अरे टाकत नाही म्हणलं काही मला येड लागलं काय अरे नाही टाकत बाबा घाबरतोय बघ किती. आणि बघ मारू उडी एक हा वा लाईटची मज्जा बघा. तर मित्रांनो आता चाललेलो आपण सगळे घरी. तर मित्रांनो यांचं पाहून तर झालेलं आता जायचं घरी आहे. बघा इकडे ऊसाची लय मोठी शेती आहे ही दोघं पण आहे. चला बापरे मस्ती जिरली एकदा आलो की लोकांसोबत फरक नाही यायचो का ते बापरे विषय झाला आता. बाप जिरली कर तुझी जिरली बाबा ना. तुझी जिरली कर नाही राव पाहुणं. नाही जिरली वाटता वाटता जिरली जायचं ना अख्खी. बापरे हे पाणी घर पाठीमागचं बघा प्युअर देशी आंघोळ प्युअर देशी आंघोळ म्हण तर बोल घर आजा परत. मित्रांनो रात्री माहिती नाही काय चालले. मित्रांनो आपण लोक आतीचे इथं आलो होतो आणि आता संध्याकाळ झाली आहे तर जरा आपण आता बसलेलो सगळे घरातले. आणि मित्रांनो घरातले सगळे एकसाथ बसले की गप्पा गोष्टी तर होतच राहतात. आणि मित्रांनो आतीचे इथं आलेलो खूप छान वाटत होतं. आणि हे बघा बाबू दे 8 तास उठलाय. हे कसं वाटतंय रे तुला इकडे येऊन सध्या आता डचकलेले का मित्रांनो आते डसकली. आणि मित्रांनो आता तुम्हाला सांगतो की आता आपण इथं आलो होतो तर हे व्लॉग आपल्याला एंड करायचा आहे कारण की खूप मोठा व्लॉग झाला आहे. तर त्याच्यामुळंच तर मित्रांनो असेच नवीन व्लॉगमध्ये तुम्हाला भेटतो त्यासाठी आमच्या चॅनलला करा सबस्क्राईब. आणि जर रोज माझे व्लॉग तुम्हाला संडेचे बघायचे असेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या. तुम्हाला मी सारखं सांगतो पण तुम्ही लोक सबस्क्राईब नाही करा. तर मित्रांनो लाईक शेअर आणि सबस्क्राईब ठोकूनच टाका. तर मित्रांनो भेटतो तुमच्या सर्वांना अशाच नवीन व्लॉगमध्ये. तर बाय बाय सी यू टाटा.